तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर आज आहे 10 ऑगस्ट आणि आज मी चाललो आहे परेल वर्कशॉपला। माझा एक मित्र, एक मालाडचा विघ्नहर्ता, त्यांची आपण मूर्ती घ्यायला चाललो आणि एक मित्र आहे डोंगरीचा राजा। ते हे दोन गणपती आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यांचं आगमन। आणि बाकीचे पण अजून 20 ते 25 गणपती आज परेल वर्कशॉपमधून निघणार आहेत। तर चला जाऊया, आता लेट झालाय खूप। तो बोललाय मला 8:30 पर्यंतच्या आधी ये, मी तुला पिक करणार आहे प्रभादेवीवरून। तर न टाइमपास करता चला निघूया आणि आगमनाची मजा घेऊया, चला। तुम्ही आलो आहे तर पक्क्या शिव्या घालणार आहे मला, तुला भेटूया त्याला पटकन। तो बघा तिकडे पिंकमध्ये पिंक कुर्ता घातलाय बघा, तो बघा आता शिव्या खाणार आहे। चला भैया रुकना पड़ा अभी मेरे को। भाई क्या नाम है आपका? अक्षित तेरा? भैया चलो अभी चलते। तर आता भेटलाय मित्र हर्ष, ऑफिस मधला आहे। आता डायरेक्ट आपण जाऊया परेलला, चला। तर आता आपण आलोय, पार्किंगचा थोडा जुगाड करतोय। इथे बघा सगळ्यांनी पार्किंग केली। आता वर्कशॉपच्या इथे काय एवढी गर्दी नाही, पण आता इथे पार्किंग तर केली आहे। सेफ्टी है ना पार्किंग का? उठा लेंगे नहीं तो चल जाते हैं अभी। ऐसे दोस्त रहने चाहिए जिनका पहचान रहेगा किधर तो अपने को कंटेंट मिलता रहेगा, क्या रे? और एक दोस्त आने वाला है थोड़ी देर बाद में, तो दूसरा अपन कौन सा है बोला? डोंगरी का महाराजा। तर तो पण बघणार आहे आपण थोड्या वेळाने। आता ह्यांचा आधी गणपती बघूया कसा आहे, आणि मग तो डोंगरीचा राजा बघायला जाऊया, ठीक आहे? चला आता वर्कशॉपमध्ये जाऊया। आधी गाडीचा पार्किंग वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला आतमध्ये नेतो। तर हे बघा आत्ता आपण आलो, हे बघा परेल वर्कशॉपला। तर आता हे आयडी दिखा दे रहा है, आयडी बघा। चला आयडी आता घे, आपल्याला घेतात का बघूया, यांना तर घेतील। हे मेरे को लेंगे ना अंदर? हा चल फिर देखते। तर आता आलो तर आहे आपण, एवढी काय गर्दी नाही आतमध्ये। यांची आता मूर्ती बघूया आणि आता थोड्या वेळाने स्टार्ट होती, ठीक आहे? चला जाऊया। तर फायनली आपण आलोय आता आतमध्ये। ही कोणती मूर्ती आहे काय माहित नाही, पण आता ह्यांची बाबा किती मूर्ती आहेत बघा। हे बघा इथे चिंतामणी आहे बोलत, पूर्ण पॅक केलंय, दाखवत नाहीत। चला आता आपण आतमध्ये जाऊन ह्यांची मूर्ती बघूया। वा एक नंबर रे, खतरनाक। वाव ही मूर्ती बघा काय आहे, सगळ्या आजच निघणार आहेत वाटतं। खूप जणांचा आज 20 ते 25 आज निघणार आहेत मूर्त्या। कोण सा? हा हे मुंबईचा सम्राट। हे बघा खाली लिहिलंय बघा, खूप मस्त आहे मूर्ती। आता ह्यांची बघूया, ह्यांची मूर्ती कुठे बघूया। हा बघा, हा जो तुम्हाला दिसतोय ना तो मलाडचा राजा आहे आणि पाटी हर्षचा आहे। मलाडचा विघ्नहर्ता तो ह्यांचा आहे। तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो, ठीक आहे? चला आतमध्ये जाऊया। मित्रांनो मी फर्स्ट टाइम आलो आहे आतमध्ये, एक नंबर वाटतंय सगळी गणपती बघून। असं बघा ही पण मूर्ती मस्त आहे। हे बघा हा गणपती आहे आणि इथे पेंटिंग चालू आहे। आत्ताच म्हणजे स्केच काढून झालंय, आता त्यांनी पेंट करायला स्टार्ट केलंय। थोड्या वेळातच होईल, तर मी इथे आतमध्येच जर राहिलो तर तुम्हाला दाखवतो पूर्ण झाल्यावर, ठीक आहे? बघ इथे अजून गणपती येतात ते काम चालू आहे बघा। पूर्ण गदा सजवतो आणि इथे मूर्ती बघा ना, काय एक नंबर वाटते, खतरनाकच वाटते। अजून तिचं काम चालू आहे।
हे आता या गणपतीचं डेकोरेशन आहे वाटतं, म्हणजे प्रभा म्हणजे पाठचं असतं ना ते आहे वाटतं, मूर्तीचाच भाग आहे आपण. किती कष्ट असतात बघा एका ह्याच्या पाठी. हा गणपती बघा नाही एक नंबर वाटतो यार. जेव्हा बाहेर निघेल ना गेटमधून तेव्हा अजूनच मस्त वाटेल. हा बघा म्हणजे अर्ध संकटाचं रूप आहे आणि अर्ध गणपती आहे. हे बघा ही मूर्ती बघा केवढी आहे, केवढी आहे बघा. आणि ही बघा पूर्ण सिल्वरमध्ये आहे. जेव्हा या मूर्त्या बाहेर पडतील ना एक नंबर वाटणार आहे. किती कष्ट चालू आहेत बघा, किती कष्ट चालू. या हात बघ पाठी यायला पाहिजे, किती कष्ट लागतात बघा. बांबू तुटेगा बांबू, हे बांबू पण आहे. गणपती बाप्पा मोरया. झाला 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 झाला. डेंजर रे बाबा, डेंजर आहे, डेंजर सीन आहे, डेंजर सीन आहे. आपण कुठे चाललंय बघा आणि कसं काय करताय डेंजर. आणि किती खाली आहे बघा, खूप लांब आहे. हे बघा आपल्या मित्राचं जे मंडळ आहे मालाडचा विघ्नहर्ता, त्याला आता धोतर वगैरे घालतायत आणि पूर्ण आता फिनिशिंग करतायत. आता ना सकाळचे 10:30 वाजले आणि माझ्या पाठी बघा दिसतंय तुम्हाला. हे बघा पहिला तर पहिला मान असतो मुंबईच्या सम्राटचा. आता लवकरच निघेल गणपती, तुम्हाला दाखवतो. हा बघा मुंबईचा सम्राट हा पहिला निघणार आहे आणि मग सगळे बाकीचे गणपती निघणार आहे. हे बघा हे कोणचा आहे रे? पंचशीलचा विघ्नहर्ता. एक नंबर आहे बघा, केवढी मूर्ती आहे बघा. वाईड अँगल म्हणून तुम्हाला नीट दिसेल बघा, खतरनाक आहे. आणि इथे मुंबईचा सम्राट आता निघतोय, मग बाकीचे सगळे गणपती निघतील. तर आता सगळ्यांना बाहेर काढतायत. मी आलो एका आतमध्ये कुठच्याही साईडला लपलोय आणि आता तुम्हाला गणपती दाखवतो. हा बघा हे आता सगळे गणपती निघतात. मग अशी तुम्हाला ही डिझाईन दाखवलेली ही आता पूर्ण झाली आहे. तर इथून आता सगळे गणपती हळूहळू निघतात बाहेर. हा आता गणपती निघतोय पहिला. तर बघा तिकडे मुंबईचा सम्राट पण निघतोय. आता हा काढतायत असं वाटतं तर आहे. मला बेकार झाले वाजायला आले आता. आता पहिली मूर्ती निघते वाटतं. मुंबईचा सम्राट निघतोय आता बघा. हा बाप्पा आणि ही त्याची प्रजा. आता आरती चालू. काय करणार, सगळ्यांना बाहेर काढलं. मी आलो बाहेर. आता काय तिथून आता बघूया व्ह्यू कसा येते ते. ठीक आहे तुम्हाला दाखवतो, दाखवायचा प्रयत्न करतो. बघा क्राऊड बघा.
मालाडचा येतो, मालाडचा. तर मगाशी तुम्हाला मी क्लोज मधून दाखवलेली मूर्ती ती आता लांबून दाखवतो बघा. पुढे जाऊया व्ह्यू घ्यायला. तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू येतोय. एक नंबर यार. फोटो काढतो थांबा एक. खतरनाक वाटतं, खतरनाक वाटतं. काय बोलायचं, एक नंबर. त्यानं काय होतं माहिती का, थकायला पण होत आहे पण जाऊ दे. बाप्पाला बघितल्यावर ना थकवायला पूर्ण निघून जातोय. अजून येत आहेत मूर्त्या अजून पुढे थोड्या, त्या तुम्हाला मी दाखवत जाईन. ठीक आहे, आताच्या 2 बघितल्यात आपण, 3 बघितल्या होत्या 3. आता मित्राची पण मूर्ती आहे ना, मित्राच्या मंडळाची, ती तुम्हाला दाखवतो. आता मालाडचा राजा येतो. गर्दी आहे, काय अवस्था झाली म्हणून माझी. पण आता आपण 4 बघितले. आता मित्राचा येणार आहे मालाडचा विघ्नहर्ता, तो बघूया आता. ठीक आहे, आता दुपारच्या 12 वाजले. थोडा आता शेवपुरी वगैरे खातो. सूरजला आता कॉल केला तो काय उचलत नाही. बघूया आता कॉल केल्यावर कधी येतोय ते. ठीक आहे, तर आता शेवपुरी खाऊन आता नाश्ता वगैरे करून आलोय पोट भरून. तर अजून एक कोणतीतरी मूर्ती आहे तर मित्रांनो आता मस्त खाऊन वगैरे झालेलं आहे. आणि आता मी समोर बघतोय काय तर मालाडचा विघ्नहर्ता आलेला आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हर्ष पण भेटेल आता मला. काय किधर था तू, किधर था? बघा मूर्ती आली आता बाहेर. मालाडचा विघ्नहर्ता. मस्त वाटते मूर्ती, मस्त आहे. कैसे लगा? थोडा डाऊन हो गया ना. नशीब मुंबईचा सम्राट आला ना तेव्हा मी बाहेर आलो म्हणून तो व्ह्यू तरी भेटला नाही. तो कुछ नहीं मिलता पर अंदर से तो लिया था ऐसा बाहर का व्यू नहीं. इसके लिए मैं बाहर आया. आता चला ह्यांचा तर गणपती आलाय. तर सूरज अभी निघलाय. डोंगरी को टाइम आहे. हां, तर थोड्या वेळाने डोंगरीचा पण निघेल. तर सूरज तर घरातून आत्ता निघालाय. तेव्हा भेटेल मला तो कधी, तेव्हा मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, तर आत्ता ना दुपारचे 2 वाजले आणि गोड गणपतीसाठी थांबलो मी. म्हणजे तो
त्याच्यासाठीच सगळे थांबले. पूर्ण आता ना एनर्जी डाऊन झाली आहे. आता सूरज येतोय बोललं तर आहे, पण बघूया. अरे वो आ रहा है, 15 मिनट में आ रहा है बोला, इधर पहुंचा है. तर तू कभी जा रहा है? ना निनाद भिक्षान भिक्षान हाँ भिक्षान भिक्षान तो अभी कितने बजे तुम लोग निकलोगे? हाँ अभी निकले टोइंग आने होगा पहुँचेंगे कितने बजे तक? 6 बाद में उधर कुछ है क्या बेंजो वगैरह? बेंजो ढोल पथक गिरगाव ध्वज पथक बेंजो डीजे. मी बघू सूरजच्या इथे नाही बघू. सूरज ने भी बोला है उसके लिए जाता हूँ. नहीं गया तो मैं डायरेक्ट घर पे जाऊँगा क्योंकि बहुत टाइम हुआ है और घर पे जाके डेकोरेशन भी करने का है गणपति का. तो अभी देखते हैं वो कभी आता है. तूने खाने में कुछ खाया कि नहीं? हाँ तू भी पहुंचेगा आराम से बैठ के. हालत बेकार झाली आहे. बघूया व्हिडिओ म्हणजे अजून पुढे काय काय होत आहे. गोड गणपती वो कोणता आहे वो? अखिल चंदनवाडी. चंदनवाडी, अखिल चंदनवाडी. तो बघायसाठी मी थांबलोय खास. खूप मस्त मूर्ती आहे. थोडंसंच बघितलंय मी आतमध्ये मगाशी गेलेली तेव्हा. तर बाहेरचा व्ह्यू मला बघायचा कसा येणार. ठीक आहे, वेट करा. चला तो हर्ष गेलाय आणि आता चंदनवाडीचा आलाय वाटतं. तुम्हाला जो मला गणपती दाखवायचा तुम्हाला तो आलाय. आता मी दाखवता पटापट. तिकडे त्या साईडला गेला. हे बघा कसे धावतात बघा सगळे गणपती बघायला. तो वेगळाच उत्साह आहे. वाव, तो बघा गणपती. वर्ष ओ एक नंबर आहे. खूप मजा येते, खूप मजा येते. वेगळीच वेगळाच उत्साह. पण हालत बघा काय होते. बघा तुम्हाला इथून दाखवतो व्ह्यू. बार हिलचा तो बघितला आपण. मला आतमध्ये पण दाखवलेला तो. पण आता आपण बघायला जातोय चंदनवाडी बघायला जाऊ. चला चंदनवाडीचा माल. चंदनवाडी तो बघा तिकडे आहे पुढे. काय मूर्ती आहे यार, एक नंबर मूर्ती आहे. खतरनाक मूर्ती आहे. मला तर आवडली जाऊ. एक नंबर आहे. दाखवतो तुम्हाला. फायनली तुम्हाला आता दाखवतो. कसे पळतात बघा सगळे, कसे पळतात बघा शॉट घ्यायला. मूर्ती जेवढी मस्त आहे ना, मला काय सांगू मित्रांनो. बघा बघतो इथे. इथून आता एक व्ह्यू घेतो बघू कसा येतो. ठीक आहे, वरती जातो आता जरा. परफेक्ट व्ह्यू आहे. काय मूर्ती आहे बघा. मला तर खूप आवडली यार. बस असं काय नको. काय दिसते मूर्ती यार, खतरनाकच वाटतं. मला तर जाम आवडली मूर्ती. ही मूर्ती बघा, ही मूर्ती बघा. अरे यार, धावून धावून पोटात दुखायला लागलं. ही मूर्ती बघा. हा बघा, हा तो माझा मित्र जो मला आतमध्ये नेणार होता. अरे त्याचेच यायचे वांदे. हा, आणि मला तू आतमध्ये नेणार.
हा मला आतमध्ये नेणार होता. अरे ह्याचेच वांदे यायचे आणि हा मला आतमध्ये नेणार आहे. चला काय बोलायचं याला. झाला बघून झालं, मी सगळे गणपती बघितले, वा वा. सगळं झालं माझं. तू आता फक्त जेवायला आलायस, बाकी काय नाही. अरे एकत्र जेवायला आलो आपण. अरे काय मी 8 वाजता आलोय आणि हा आता 2 वाजता आलाय. बोललेला मला आतमध्ये नेणार, तुला आतमध्ये नेतो. माझी ओळख आहे. हे काय असले मित्र नको नसले. आता 2:30 वाजले. सूरज घेऊन आला हॉटेलमध्ये सर्व किती दिवस ते करत असतात. जाऊया हॉटेलमध्ये. आता थोडं जेवतो. सगळे गणपती बघून झाले, फक्त आता डोंगरीचाच राहिलाय ना. डोंगरीचा राहिलाय, तो बघायचा आहे. जेवतो पटापट, मग जातो डोंगरीचा गणपती बघायला. ठीक आहे, चला. आज ना 20 ते 25 गणपतीचं आगमन आहे. अजून गणपती निघतात. रात्री दुपारचे 3:30 वाजले तरी. हे बघा अजून आगमन चालूच आहे. मला दाखवतो. ही मूर्ती बघा किती सुंदर आहे, कृष्णाच्या रूपात आहे. हे आले का सूरज? काय माहित नाही. याला काय माहिती आहे आणि आतमध्ये नेणार होता. तर मित्रांनो, मोठा सीन झाला इकडे. डोंगरीचा गणपती कधीच गेलाय. आम्ही जेवायला गेलेलो ना, तेव्हाच गेलाय वाटतं गणपती. आता बघतो पुढे जाऊन दर्शन देतो तुम्हाला डोंगरीच्या गणपतीचं आणि मगच घरी जाणार आहे. ठीक आहे, चला. काय गोंगाट आहे बघा. आज असं वाटतंय आताच गणपती चालू झाले आहेत. किती गोंगाट आणि किती पब्लिक आहे बघा. बाबा बाबा बाबा, काय रे थिएटर आहे रे. ढोल ताशा आहे बघ, कसलं वाजतंय. डेंजर बाबा, किती गणपती आहेत बघा पुढे. आणि गर्दी बघा, गर्दी. डेंजर डेंजर. काय आवाज आहे बघा ढोलचा. अगदी मुंबई हलवून टाकली. जाम मजा आहे, जाम मजा आहे. कसं समजत नाही. एकच येऊन बघा, मजा आहे. हा बघा, हा बघा डोंगरीचा राजा. तर फायनली आता आपल्याला डोंगरीचा राजा भेटलेला आहे. त्यांच्या मंडळाचा तुम्हाला दाखवतो. दर्शन करा पटकन आणि मग बघूया. गेलो तर जाईल, नाही तर ब्लॉग एंड करून घरी जाईल. चला. हा बघा, हा आहे डोंगरीचा राजा. ज्यांना जमत नसेल जायला त्यांनी इथे दर्शन करून घ्या पटापट. आता यांचा नाश्त्याचा ब्रेक आहे वाटतं. सूरज जेवलाय म्हणून गेला नाही, नाही तर पहिला गेला असता. तर चला पटापट दर्शन करून घ्या आणि पुढे काय होतंय ते तुम्हाला दाखवतच जाईल. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे ना 4 वाजले आणि मी आता एक डिसाईड केलं की जातो आता घरी. आणि कारण की घरी जाऊन थोडं 1 तास झोपतो आणि लगेच मग डेकोरेशन बनवायला चालू करणार आहे. आराम अजिबात नाही आहे. तर मी आता जेवढं पण तुम्हाला गणपती दाखवले आहेत, हा ब्लॉग पूर्ण कसा वाटला तुम्हाला तो एका लाईकमध्ये आणि कमेंट करून जा. नक्की कमेंट करायला विसरू नका. तर सूरज पण आला, लेट आला राहू दे, पण आत्मय नेणार होता मोठा. काय आत्मय पण नाही नेलं, टी-शर्ट पण नाही दिले, काय उपयोग नाही. पण जाऊ दे, हर्ष आला, हर्षने आपल्या आत्मय नेलं. सगळे गणपती आपण बघितले. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग ते एका कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता पूर्ण ना एनर्जी डाऊन झाली आहे, हे बघा दिसतं तर तुम्हाला. तर जातो आता घरी, ट्रेन पकडून ट्रेनमध्ये एक डुलकी काढतो आणि डायरेक्ट जातो घरी. तर ब्लॉग आता इथेच एंड करतोय. तर आता पुढच्या शनिवारी का रविवारी चिंतामणीचं आगमन आहे. त्याच्यावर आम्ही जर गेलो तर मी तो पण ब्लॉग तुम्हाला दाखवीन आणि आगमन कसं होणार आहे ते पण दाखवीन. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.